शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज, पीक विमा, पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। 3 विधेयकांवरून तुफान गोंधळ, विरोधकांनी प्रति फाडून फेकल्या, गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यास पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवण्याच्या विधेयकांवरून लोकसभेत जोरदार खडाजंगी, 3ही वादग्रस्त विधेयके संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवली। ऑनलाईन गेमवर बंदी घालणारे विधेयक गदारोळात लोकसभेत मंजूर, मनी लॉन्ड्रिंग, आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी केंद्राने उचलले महत्त्वाचे पाऊल। लाडकी बहीण योजनेत पुरुष खात्यांची चौकशी सुरू, 12 ते 14 हजार जणांनी लाभ घेतल्याची मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। राज्यातील पावसाचा जोर ओसरतोय, शनिवारपासून पावसाची पूर्ण उघडीप, बहुतांश ठिकाणी केवळ येलो अलर्ट। ई-पीक पाहणीची माहिती अपलोड केल्यानंतर पुढील दुरुस्ती करता येणार, माहिती तंत्रज्ञान कक्षाच्या संचालिका सरिता नरके यांची माहिती। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची तातडीची मदत द्या, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी। 1.25 कोटी रेशन कार्ड धारकांना फटका, यादीतून नावे हटवणार, केंद्र सरकारचा निर्णय, अपात्र लोकांची यादी पाठवली। लाभार्थ्यांवर शेतकरी सक्ती, कृषी योजनांतील शेतकऱ्यांवर वार्षिक वर्गणीदार बनवण्यासाठी दबाव, राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकरी या मासिकाचा कप वाढवण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना टार्गेट दिले आहे। महाडीबीटी पोर्टलद्वारे राबवल्या जाणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण, शेततळे, ठिबक सिंचन यासारख्या योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना 400 रुपये भरून या मासिकाचे वार्षिक वर्गणीदार बनवण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे। विदर्भ भारताचा आर्थिक सुवर्ण त्रिकोण, दिल्ली, नागपूर, हैदराबाद आणि गोवा महामार्ग जोडण्याची सूचना, माजी मंत्री नितीन राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र। उमरखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे गुरांच्या वैरणाचा प्रश्न, शेतकरी आणि पशुपालक संकटात, जनावरांमध्ये त्वचा विकाराचा धोका वाढला। शासन अतिवृष्टीग्रस्तांच्या पाठीशी, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही, शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले। चांदूर बाजार तालुक्यातील 23 गावांना पावसाचा फटका, मदतीसाठी प्रशासनाला तातडीचे निर्देश, बच्चू कडूंनी केला नुकसानग्रस्त भागाचा दौरा। जायकवाडी धरणाची 18 दारे आज उघडणार, 9,432 क्युसेक वेगाने झेपावणार विसर्ग, धरणाची एकूण 18 दरवाजे प्रत्येकी 5 फुटाने उघडण्यात येतील। धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याचा निर्णय घेतला जाईल। शिंदखेडा तालुक्यात सोलर कंपनीने शब्द फिरवला, कंपनीने दिलेले आश्वासन न पाळल्याने आमरण उपोषण सुरू केले। कृषी विद्यापीठाच्या 2 यंत्रांना पेटंट, भुईमुग शेंगा तोडणी, फळबाग तण कापणी यंत्राचा समावेश, संबंधितांचे कौतुक। जत तालुक्यात पिकांचे नुकसान, 3 दिवसांपासून पाऊस, भरपाई देण्याची मागणी, जनजीवन विस्कळीत। जालना जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळा, तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग, गुन्ह्याची व्याप्ती मोठी, पोलिसांच्या भूमिकेकडे राहणार सर्वांचे लक्ष। परतूर तालुक्यातील आष्टी परिसरात ई-पीक पाहणीचे सर्व्हर डाऊन, शेतकऱ्यांवरील संकटे सुरूच, पीक पेऱ्याची कामे महसूल अधिकाऱ्यांकडे देण्याची मागणी। मोसंबीला भाव 17 ते 22 हजार, भावात टनामागे 4,000 रुपयांची वाढ, पावसामुळे आवक कमी। जाफराबाद तालुक्यात पिके धोक्यात, ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी, लागवड खर्च निघणेही मुश्किल झाले, शेतकरी चिंताग्रस्त। लातूर जिल्हाधिकाऱ्यांची पूरग्रस्त गावांना भेट, पंचनामे आणि उपाययोजनांचा घेतला आढावा, गावकऱ्यांना दिला धीर। साकूर तालुक्याला पावसाचा फटका, 32 घरांची पडझड, आर्थिक नुकसान, हिंपळनेर येथे पिके पाण्याखाली, शासनाकडून मदतीची मागणी। भामरागडचा संपर्क तुटलेलाच, जिल्ह्यातील 8 मार्ग पुरामुळे बंद, गडचिरोली जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत, दक्षिण भागातील नदी नाले फुगलेले, एसटीच्या बस फेऱ्याही प्रभावित। यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 1 लाखावर क्षेत्राचे झाले नुकसान, पालकमंत्र्यांनी दिले पंचनाम्याचे आदेश, 3,500 घरांची पडझड, 45 जनावरांचा मृत्यू।
सर्व्हर डाऊन, ॲप चालेना, ई पीक पाहणी तडथळे, खातेदार 4,95,000, नोंदणी अवघी 16,000. वसमत तालुक्यात नुकसानीच्या पंचनाम्याला गती, शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा. नुकसानीच्या पाहणीसाठी अधिकाऱ्यांची गुडघाभर पाण्यातून वाट, 35% पंचनामे पूर्ण. धाराशिव जिल्ह्यात नुकसानीची व्याप्ती वाढली, 71,000 एकरांवरील पिके बाधित, पंचनाम्याचे काम गतीने सुरू. 33% जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार. जळगाव जिल्ह्यात बायपासमुळे भूमीला आलाय स्वर्णयोग, 10 वर्षात जमिनींचे दर 3 लाखांवरून 2 कोटींवर. एकेकाळी कवडी मोल असलेल्या जमिनींना मिळाले सोन्याचे भाव. जळगावच्या उत्तरेकडील भागाला विकासाची नवीन दिशा. अकोला जिल्ह्यात पिके पाण्याखाली बुडाली, शेतकरी हवालदिल. अतिवृष्टी, पुराचा तडाखा, पिकांचे पंचनामे सुरू, घरांच्या नुकसानीचेही मूल्यांकन. बुलढाणा जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठी वित्तहानी, 12 जणांना गमवावा लागलाय जीव. गेल्या 4.5 महिन्यातील चित्र, तातडीने पंचनामे करण्याबाबत पालकमंत्र्यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा. वाशिम जिल्ह्यात पालकमंत्र्यांद्वारा नुकसानीची पाहणी, आता मदतीकडे शेतकऱ्यांच्या नजरा. 1.48 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज, नुकसानाची तपशीलवार नोंद घेण्याचे निर्देश. चंद्रभागा नदीकाठच्या नागरिकांना इशारा, 1000 स्थलांतरितांना राहण्याची व्यवस्था, नगरपालिका प्रशासन सज्ज. बंधारे पाण्याखाली गेल्याने बॅरिकेड्स लावून वाहतुकीसाठी बंद. सुधारित पीक विमा योजनेमुळे भरपाईला ठेंगा, पावसाने झोडपले, सरकारने वाऱ्यावर सोडले. राज्यात मागील काही दिवसांपासून पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. राज्यातील एकूण पेरणी क्षेत्रापैकी सुमारे 60% क्षेत्राला फटका बसलाय. परंतु यंदा सुधारित पीक विमा योजना लागू केल्यामुळे शेतकऱ्यांना या नुकसानीपोटी विमा भरपाई मिळणार नाही. देशात कापसाचे दर नरमले, आयात शुल्क काढल्याचा परिणाम. CCI कडून विक्रीच्या भावात कपात. कापसावरील 11% आयात शुल्क काढल्यामुळे देशात कापसाचे भाव नरमले आहेत. सध्या बाजारात शेतकऱ्यांचा कापूस येत नाही, मात्र CCIच्या कापसाचे भाव तसेच बाजारातील खरेदीचे भावही कमी झाले. सुताचे दर किलो मागे 2 ते 3 रुपयांनी नरमले. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.